भाईंदर पश्चिम भोलानगर परिसरात खासगी बिल्डरचे पायलिंगचे काम सुरू असताना अचानक दुपारी 12च्या सुमारास क्रेनच्या सहाय्याने वरती उचललेला पायलिंगचा पाईप सुटल्याने रस्त्यावर पडल्याची घटना घडली आहे। पाईप पडलेल्या ठिकाणी बाजूलाच भोलानगर झोपडपट्टी आहे। या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसून मोठी घटना घडल्यापासून वाचले आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले आहेत। झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। ही घटना अशी झाली आहे की लोक जे आहेत ना जेपी इन्फ्रावाले रात्री 11 वाजेपर्यंत इथे काम चालतात आणि इथे त्यांच्या कामामुळे लोकांना खूप प्रॉब्लेम होत चाललाय। आणि तुम्ही बघू शकता हे कसं काय पडलंय, इकडे भरपूर इथे लोकांचं नुकसान झालेलं आहे। याची भरपाई कोण करून देणार आहे? जखमी झाला नाही, जीवितहानी तर नाही झालेली आहे। तरी पण जर जीवितहानी झाली असती तर त्याचा मोबदला कुठून घेतला असता? यांच्यामुळे भरपूर त्रास होत चाललाय इकडच्या रहिवाशांना। हे पिलर किती वाजता पडलं आणि काय नुकसान झालं? इकडचं हे पिलर आता 15 ते 20 मिनिट अगोदरच पडलेलं आहे आणि संपूर्ण गाडीचं नुकसान झालं तुम्ही पाहू शकता। 4 ते 5 लेडीज भरताना वाचलेल्या आहेत इकडे।